अकलूजमध्ये 5 शाखांचे उद्घाटन 30 डिसेंबर अखेर 30 शाखा काढणार। 2 डिसेंबर रोजी अकलूज येथे भाजपाच्या 5 शाखांचे उद्घाटन माजी आमदार राम सातपुते यांनी केले। यावेळी त्यांनी आणखी 30 शाखा 30 डिसेंबर अखेर काढणार असल्याची ग्वाही दिली। यापूर्वीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोहिते पाटील विरोधकांना कधीही अकलूजमधून चांगले मतदान झाले नव्हते। यंदाच्या निवडणुकीत भाजपाला चांगले मतदान झाल्याने आत्मविश्वास दुणावला आहे। केंद्रात व आता महाराष्ट्रातही भाजपाचे सरकार आहे, त्यामुळे अकलूज व परिसरातील नागरिकांनी खुलेपणाने भाजपाला साथ द्यावी। आज जरी मी आमदार नसलो तरी येथील पाणी, आरोग्य, वीज, रस्ते व इतर समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारमधून निधी आणायला समर्थ आहे, असे राम सातपुते म्हणाले। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून काम करणारा मी कार्यकर्ता आहे। मी लढणारा कार्यकर्ता आहे, हरणारा नाही। तुम्ही ताकदीने मागे उभा राहा। अकलूजच्या जनतेच्या सुखदुःखात कायम उभा राहण्यासाठी ही शाखा या ठिकाणी गोरगरिबांचा, वंचितांचा आवाज बनवून या विजय चौकातली शाखा इथल्या अकलूजच्या जनतेला आधार देण्याचं काम करेल। आज ही विजय चौकातली शाखा निश्चित त्या ठिकाणी परिवर्तनाची नांदी असेल, मला विश्वास आहे। जेव्हा अकलूजमध्ये निवडणूक होईल त्यावेळेस निश्चित भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा या अकलूज नगरपालिकेवर आपण फडकवल्याशिवाय राहायचं नाही। या प्रसंगी बाळासाहेब वावरे, आप्पासाहेब देशमुख, सुजय माने पाटील, जयराज माने पाटील, रंजन गिरमे, ॲडव्होकेट BY राऊत, संजय देशमुख, बाजीराव काटकर, घनी माने, सोपान नारनवर, सोनू परांडे, महादेव कावळे, दत्ता उराडे, राहुल मदने, शरद मदने, लक्ष्मण गोरड, संतोष उडगळे यांच्यासह सर्व शाखांचे नूतन पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।